पैठण तालुक्यात पावसाचा जोर, पावसामुळे कांदा बाजरी पिकाचं नुकसान, शेतकरी संकटात। वाशिममध्ये हंगामी शेतीला पर्याय म्हणून आतापर्यंत 5000 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड। भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत लागवडीसाठी सरकारकडून आर्थिक मदत। येत्या 19 जूनला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान होणार। माऊलींच्या रथाची सराव चाचणी संपन्न। शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं 2 जूनला पंढरपूरकडे होणार प्रस्थान। 33 दिवसांचा 700 किलोमीटर पायी प्रवास करत 4 जुलैला पालखी पंढरपूरला पोहोचणार। यंदा आषाढी यात्रेत गर्दीचं आणि वाहतुकीचं नियोजन करण्यासाठी होणार ड्रोनचा वापर। सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची माहिती। परभणीतून हज यात्रेसाठी यात्रेकरूंची लगबग, रेल्वे ट्रॅव्हल्ससह खासगी वाहनांनी भाविक रवाना। सिंधुदुर्गच्या डोंगर पायथ्याशी असणाऱ्या 40 घरांना पावसामुळे धोका, रस्ता नसल्याने रुग्णांची डोलीच्या सहाय्याने रुग्णालयात पोहोचवलं। तातडीने रस्ता तयार करण्याची ग्रामस्थांची मागणी। पैठणमध्ये शिधापत्रिका ई-केवायसी साठी 31 मे पर्यंत मुदतवाढ। ई-केवायसी न केल्यास रेशन कार्डमधून नाव कमी होणार। चंद्रपुरात यंदा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सुमारे 27,000 शेतकऱ्यांना एकूण 294 कोटींचं पीक कर्ज वाटप। शेतकऱ्यांना अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न। बीडच्या केज तालुक्यातील गायरान जमीन सरपंचांनी सौर ऊर्जा कंपनीला दिली। हक्काच्या जागेसाठी पारधी समाजाचं केज तहसील कार्यालयासमोर उपोषण। बँक फसवणूक प्रकरणात पीएमएलए कायद्याअंतर्गत ईडीचे नाशिक, शिर्डी आणि ठाणे येथे छापे। मेसर्स केजीएस शुगर विरुद्ध ईडीची कारवाई। पेट्रोल न मिळाल्याने अमरावती ते मुंबई विमानाची फेरी सोमवारी रद्द। पेट्रोलचा टँकर मातीत रुतल्याने विमानाची फेरी रद्द। ठाण्याच्या किसन नगर परिसरात जुन्या इमारतीचा गॅलरीचा भाग कोसळला। घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल दाखल। अमरावती जिल्ह्यात 184 मेगावॅटने होणार वीज निर्मिती। 3000 शेतकऱ्यांना दिवसा मिळणार वीज। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी अंतर्गत पहिले 2 प्रकल्प कार्यरत। पुणे महापालिकेच्या जलकेंद्रातील विद्युत यंत्रणेत बिघाड झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत। शॉर्ट सर्किटमुळे केबल जळल्याने शहरातील अनेक भागातील पाणीपुरवठा बंद। यांत्रिकीकरणाच्या युगात आधुनिक वस्तूंच्या वापरामुळे पशुधनात घट। शेतात बैलांचा उपयोग कमी झाल्याने बैलगाड्या नामशेष होण्याच्या मार्गावर। वाशिममध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात। नगरपंचायत प्रशासनाच्या वतीनं कारवाई। शहरात वाहतूक सुरळीत करण्याच्या दृष्टीने मोहीम सुरू। कोल्हापुरात नालेसफाई मोहिमेअंतर्गत चॅनेल सफाईची मोहीम। विविध ठिकाणच्या चॅनेलमधून सुमारे 700 किलो प्लास्टिक बॉटल्स आणि कचरा बाहेर काढण्यात आला। धुळ्याच्या हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात अस्वच्छतेचा कळस। स्वच्छता करा अन्यथा अधिष्ठातांच्या दालनात कचरा टाकू। मराठा आघाडीचे मंत्री पंकज साळुंखेंच्या महाविद्यालय प्रशासनाला सूचना। परभणीत गौरव बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा। 14 जोडपे झाले विवाहबद्ध। सांगलीच्या शिराळा तालुक्यात बिबट्याचा वावर। शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। वन विभागाने बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांची मागणी। गडचिरोलीच्या देसाईगंज शहरात शिरलं अस्वल। मध्यरात्री अस्वलाची एंट्री झाल्याने नागरिकांमध्ये दहशत। लातूरमध्ये शेतकरी संघटनेचं नेते रविकांत तुपकरांच्या उपस्थितीत संवाद कार्यक्रम। रविकांत तुपकरांनी विचारवंत आणि तज्ज्ञ व्यक्तींची मतं जाणून घेतली। जळगावमध्ये आमदार सुरेश भोळेंच्या हस्ते महापालिकेच्या जेसीबी मशीनचं लोकार्पण। नव्या जेसीबीमुळे रखडलेल्या महापालिकेच्या कामांना मिळणार गती।
सातारा कागल महामार्गाचं काम जलद गतीनं पूर्ण करण्याच्या मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचना। महामार्ग आणि उड्डाण पुलासंदर्भात हसन मुश्रीफ यांची पालकमंत्र्यांसह खासदार आमदारांसोबत बैठक। चंद्रपूरमध्ये आज तक्रार निवारण दिन। एसडीपीओ रवींद्र जाधव आणि संबंधित अधिकारी नागरिकांच्या समस्या सोडवणार। अहिल्यानगरमध्ये मोटारसायकल चोरणाऱ्या टोळीला अटक। कारवाईत 8,70,000 रुपयांच्या मोटारसायकली जप्त तर 2 संशयित पोलिसांच्या ताब्यात। मालेगाव कॅम्प परिसरात पतीकडूनच पत्नीची हत्या। संशयावरून पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार। पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। परभणीच्या जिंतूरमध्ये एकाच रात्री 3 घरफोड्या। रोख रकमेसह 6 लाखांचा मुद्देमाल लंपास। परिसरात भीतीचं वातावरण। लातूरमध्ये 2 दुचाकी चोरटे पोलिसांच्या ताब्यात। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। चोरट्यांकडून 7 दुचाकी जप्त। ट्रॅव्हल्समधून प्रवास करताना प्रवाशाची 16 किलो चांदी चोरट्याकडून लंपास। व्यापाऱ्याकडून तक्रारीनंतर पोलिसांकडून तपास सुरू। सांगलीत वाहनांची चोरी। वाहन चोरून नेत असताना चोर सीसीटीव्हीमध्ये कैद। पोलिसांकडून चोराचा शोध सुरू। नालासोपाऱ्यात अंमली पदार्थांचा व्यवहार करणाऱ्या 3 नायजेरियन नागरिकांना पोलिसांकडून अटक। सुमारे 48 किमतीचे 240 ग्रॅम अंमली पदार्थ जप्त। यवतमाळमध्ये कृषी विभागाच्या पथकाकडून प्रतिबंधित 40 पाकिटे बियाणे जप्त। विक्री करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल। ठाण्यात बनावट नोटांचं मोठं रॅकेट उघड। ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई। 45,50,000च्या बनावट नोटा जप्त तर रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या आणखी आरोपींचा शोध सुरू। वर्ध्याच्या सेवाग्राम परिसरात दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीला अटक। आरोपीकडून 1,65,000चा मुद्देमाल जप्त। मोबाईल दुकानं फोडणारी टोळी परभणी पोलिसांच्या ताब्यात। चोरट्यांकडून 21,20,000चा मुद्देमाल जप्त। छत्रपती संभाजीनगर जिल्हा रुग्णालयात डॉक्टरला मारहाण। सलाईनवरून नातेवाईकांकडून निवासी डॉक्टरला मारहाण। संशयित गुन्हेगार अमोल खोतकरचा पोलिसांकडून एन्काउंटर। छत्रपती संभाजीनगरमधील घटना। वडगाव कोल्हाटीमध्ये अमोलनं पोलिसांच्या अंगावर गाडी घातल्याची सूत्रांची माहिती। परभणीत गांधी पार्क परिसरातील डीपीला अचानक आग। अग्निशमक दलाकडून आग आटोक्यात। कोणत्याही प्रकारची वित्तीय हानी नाही। नाशिकच्या मालेगाव कुसुंबा रोडवर चालत्या गाडीला आग। इंजिनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचा अंदाज। चंद्रपूर जिल्ह्यातील चिखलधोकडा येथील रेती घाटावर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर कोसळून मुलाचा मृत्यू। पोलिसांनी केला घटनेचा पंचनामा। देहूमध्ये चोरट्यांकडून गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न। चोरीची माहिती लक्षात येताच नागरिकांनी चोरट्यांना पकडून दिलं। पोलिसांच्या ताब्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।